यंदा मनसेचा 18वा वर्धापन दिन सोहळा नाशिकमध्ये होत असल्याने मनसे प्रमुख राज ठाकरे 3 दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत। गुरुवारी सायंकाळी राज ठाकरे नाशिकात दाखल झालेत। यावेळी मनसैनिकांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आले। त्यांनी आज सकाळी काळाराम मंदिरात आपल्या कुटुंबासह दर्शन घेतले। राज ठाकरे काळाराम मंदिरात दर्शनासाठी दाखल होत असताना त्यांचं ढोल ताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले। मंदिराबाहेर मनसेकडून ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली। जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असं अनेक बॅनरवरही लिहिण्यात आले आणि परिसर दणावून उठलाय। यावेळी राज ठाकरेंच्या हस्ते आरती करण्यात आली। अमित ठाकरे यांनी यावेळी सपत्नीक पूजा केली। राज ठाकरे काळाराम मंदिर परिसरात दाखल होताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणावून सोडलाय। राज ठाकरेंचं काळाराम मंदिर परिसरात जंगी स्वागत करण्यात आले। मंदिरात प्रवेश केल्यानंतर राज ठाकरे यांच्यावर महिलांच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली। सर्वप्रथम राज ठाकरे यांनी हनुमानाचं दर्शन घेतले, त्यानंतर त्यांनी प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतले। राज ठाकरेंनी यावेळी मनोभावे प्रार्थना केली। त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली आणि अमित ठाकरे यांनी सपत्नीक पूजा केली। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।